हॅलो हॅलो चेक पंकजदा हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 पोचतोय आवाज आवाज पोचतोय का सगळ्यांचे फक्त मोबाईल दिसत आहे पोचतोय ना सुरुवात करण्या अगोदर कालची घटना घडली आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय शाहीर कोकणचा बुलंद आवाज शाहीर रामचंद्र घाणेकर त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी एक मिनिट फक्त उभं राहायचं आहे कारण असा एक हिरा आपल्याला निघून गेलेला आहे आणि म्हणून फक्त एक मिनिट ओम शांती ओम चेक चेक हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम स्वागतम सर्वप्रथम या विघ्नाच्या गंधाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत मुंबईची उपादेवी माझ्या गावची आई मानाई कोटेश्वरी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वर्ण संस्थापक राजाधिराज योगीराज
शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी रसिक नागरक्षकांची मी शाहीर सचिन मोरे, माझं गाव मुक्काम पोस्ट जामगे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा मैत्री ग्रुप नाथनगर दिवा आमच्या वतीनं सर्वांना शाहिरी माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा. रसिक हो, आज आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना लांबरे बुवा आणि मोरे बुवा बारीची बारी होणार लक्षात घ्या. ज्या मंडळाने निमंत्रण केलं ते मंडळ म्हणजे गांगेश्वर ग्रामविकास मंडळ अडवली. त्यांचे मी ऋणी आहे, कारण अनेक कार्यक्रम त्यांचे मी केलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्र. या ठिकाणी उत्कृष्ट ढोलकीपट्टू माझे विशालदा सुतार, कीबोर्ड मास्टर आज मला साथ देत आहेत, माझे बँजो मास्टर, पण आज कीबोर्ड क्या बात आहे सौरभदा. तुम्हाला सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्रा. पॅट मास्टर माझे सुजल लोहार, बँजो मास्टर. माझ्या आयुष्यामधला जो पहिला कार्यक्रम कोणी वाजवला असेल बघा, बँजो मध्ये 17 वर्षापूर्वी ते माझे पालघरचे सुपुत्र ललितादा एसरे, त्या सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्रा. हा उत्तम साऊंड लागला बघा, उत्तम साऊंड आहे. माझे मित्र बंधू खरंच माया आणि प्रेम लागतं, आणि त्या प्रेमापोटी आज ही मंडळाची सेवा करतात. ते म्हणजे आमचे राजूदादा पट्याळ, उत्तम साऊंड आहे. साईराम माझे बंधू आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्रा. ही शाखा माझी नवीन आहे, चालू करतोय, संपवून घ्या शाखेला माझ्या सुद्धा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज या ठिकाणी खास करून माझे बंधू भाऊ माझे महेंद्र आग्रे बँगलोरवरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्रा. तसेच अनेक एका शब्दावरती जे काम करून देतात आम्हाला ग्राफिक्स वाले आमचे आरोही ग्राफिक्स चाचे, प्रेम चाचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मोरे बुवांचा माना समुद्रा. या ठिकाणी माझ्या गृहस्वप्न अशोक सावंके आहेत, तसेच राजेपावचे चाचे सुद्धा आहेत. आणि बुवांमध्ये नाचणारी शाखा आहे वंदाण्याची, ती पण माझी फॅनच आहे, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्रा. बघा या ठिकाणी सहित माझी शिष्य मंडळी बसलेली आहेत, गुरुजन आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे. सर्वांना माना समुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबरे बुवांना मोरे बुवांचा शाहीर माना समुद्रा. कोल्हाटूर आले, तुम्हाला सुद्धा आपला प्रमाणपत्र आणि विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून माझ्या मी प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. बघा वारी चालू आहे, 7 तारखेपासून वारी चालू आहे, आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते. वो ऐका, शब्द आणि शब्द ऐका, लिहून घ्या तुम्ही. आता संदीप आलाय. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो, नश्वर देहा
त्याच्या चरणाशी ठेवितो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला अनेक कळतो तोच खरा समाधानी होतो. बुवाना माझी विनंती आहे, बुवाना विनंती आहे. आहेत का इथे कोण? कोल्हाटी बुवा कुठं आहेत? कुठं? असं गाऊन दाखवा. आता तुम्ही गायलं मी चाल, मी आता गातोय संदीप बुवालाय, बरोबर की नाही? हा कलेवरती प्रेम असेल काय होऊ द्या सगळ्यांच्या, होऊ द्या, होऊ द्या, बघूया. आता बघायचंय मला लांबोरे बुवा किती मोठा आहे तो, मला बघायचंच आहे. हा स्तवन गण होऊ द्या, नंतर संदीप बुवा हा इथं. हा म्हणून अरे काग अचानक हे घडून गाऊन दाखव. काग अचानक हे घडून कसा येऊ आई हा डोंगर चढून येडामा विषय आहे का? वा तुम्ही काय मालकरी नाही, मी पण नाही. एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहेत. तुम्ही लिहिताय ना आतमध्ये, आता मी आताच लिहिले समोरासमोर, बघा ऐका शब्द. अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी, देवा विठ्ठला पांडुरंगा. सलग गाव मुंबई, गाव मुंबई, तरी सुद्धा तुझ्या भेटीला ओढ लागली माझी शाहिराची. हा म्हणून काय म्हणतो ऐका. अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी, अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. अरे विठ्ठला, अरे विठ्ठला, अरे पंढरीच्या विठ्ठला. तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी, तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी. जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला. तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी, तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी. जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. विठ्ठला, विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला, 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 पंढरीच्या विठ्ठला. क्या बात है. रखुमाईच्या सकती जाऊ बाराजीला विटेवरी. युगे 28 उभा तुझे कर कटेवरी. युगे 28 उभा तुझे कर
माझी विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे. पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणला बघा. तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वारी आजची म्हणून काय म्हणताय का. रखुमाईच्या संकटी उभा राहिला कटेवर तुझे 28 उभा तुझे कर कटेवर तुझे 28 उभा तुझे कर कटेवर तुझे 28 उभा तुझे कर कटेवर. अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी. कसा येऊ तू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणे विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला. तुझ बाप आणि माझी आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी. पंढरीची वारी आलेली आहे. 7 तारखेपासून पंढरीचा भक्त विठाईचा पायी चालत चाललेला आहे. म्हणून काय म्हणते बुवा ऐका. तुझ बाप माझा आणि आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी. शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी. जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या घरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पंढरीच्या पंढरीच्या विठ्ठला. विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणे. जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या घरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला. श्री गजानन महाराज बोल गाव देवी बोल शक्ती अखंड झललाल घराण्याचा असो असो असो. गुरुवरे शिवशाही विठोबा अशोक मादे यांचा असो असो असो. मैत्रीपूर नातूनगर दिवा यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपा.
हे क्या बात आहे. क्या बात आहे. बघा रसिक आज हे कलाकार आहेत, सगळे शिष्यमंडळी आहेत, संगीतकार आहेत. एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे कीबोर्डवरती आज माझ्यासमोर जो माझा ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा वाजतात म्हणजे वॉलीबॉलचा वाजतात ते आज पंकजी काताई इथे नाही आहे, पण त्यांची जाणीव होते असा विषय नाही आहे. पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे. माझा प्रणवदादा नायक, पंकजदादा नायक त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची. बघा साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या युट्यूब चॅनलवरती जा, एक नंबर हिट गाणं आहे. गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा मला नवीन देतो आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझा गण गातोय पण कसा वाटतंय का गण नवीन आहे नवीन आहे. विषय कसा आमचा ऐका गोवानो गोवांचे गण अनेक हिट झाले. पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं. परत ते गावचं गाणं कोणतं हो नवीन घेतलं हा काय आई आई सांग आई काय काय आणू गणपतीला. गोवांचं गाणं ह्या गोवांचं गाणं लांबोरी गोवांचं गाणं हुआ कमी समजू नका अजून. मोरी पोणं सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली नंतर आताच भेटलं नाही सायकला काढली ना मोरीवर नावा हा विषयाला विषय भागाला भाग. तुमची गाणी ही चालतील हे असेल काय प्रॉब्लेम मध्ये माझा विषय असेल तो, पण मी आता आणलंय ना तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा. संदीप बुवा म्हणतात बघा समाज साक्षीला आहे हा म्हणून काय म्हणतो ऐका शेर शर घेत नाही वेळ कमी आहे सवाल झाली ना हा. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समजा हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात हे मुंबईकर झाले, पण माझी आई म्हणते माझी आई काय म्हणते की बाबा मला घ्यासवरती काय जमत नाही. आई माझी आई म्हणते माझी आई स्वतःची आई
मला गॅस होती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असती, पण काय ती चूल नाही, तो वाडा नाही, ढोर नाही, मग करायचं काय? म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा, फक्त ऐका. हा म्हणतो ऐका ऐका. अहो वाड्यात ना, गावच्या वाड्या वसाड वसाड, गावच्या वाड्यात ना वाड्या वसाड म्हणले आहेत. हा 5वी शिकला पोरगा बोलतो मला मुंबईला जायचं आहे, नोकरी किती? 12-13 हजार रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते, दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. काय म्हणतो ऐका. हा कसा विषय आणला बघा. बाय मला म्हणजे आहे, गावचं भरलेलं होत घर, गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गाणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेना धुर, कुठं बघा मिळते का घरामध्ये चूल? काय नाही, गावाला पण गॅस आली आणि गॅसनी सगळ्यांना गॅसवरती लावलंय. आपलं काय मरा मुंबईला येऊन. हा बघा चुलीचा निघेना धुर, अरे झाले कारण एकच गाव करी हा, होतोय मुंबईकर. आहे चाललो मुंबईला मी, आहे 5 सुपारी आणतो. हा अजून काय पाहिजे? पण आई एकटी गावाला आहे, ती काय करणार? पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही, खोपी भिजली माझी फाट्यानी. हा म्हणून काय म्हणतो ऐका, विषय चांगला आणला बुवा. हा झाले कारण एकच गाव करी हा, अरे होतोय मुंबईकर. गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गाणा मी खरं. गावचं भरलेलं होतंय घर, गाणा सांगतोय आज मी खरं. बघा चुलीचा निघेना धुर, बघा चुलीचा निघेना धुर, झालं कारण एकच गाव करी हा, झालाय मुंबईकर. झालं कारण एकच गाव करी हा, झालाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा, होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा, होतोय मुंबईकर. धंद्यासाठी आले सोडून घरदार, बंद टाळ्या मागे कशाला बघा, बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार, बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. 1.5 महिने गावी होतो, आमच्या गावामध्ये कोणी नाही. तो तावा
बघतोय की घर कधी ओपन होते चालू होते. अरे सारवण करायला पण आज पुढे नाही. म्हणून काय म्हणतोय ऐका, काम धंदा आले सोडून हे घरदार, बंद टाळ्या मागे कशाला नाराजीला आधार, बंद टाळ्या मागे कशाला नाराजीला आधार, बंद टाळ्या मागे कशाला नाराजीला आधार. नाही राहिले तर गुर ढोर बीज लागते या हुर. बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे, मी कोणाच्या घरामध्ये गेलात शेण नाही, आई दूध ते मला म्हशीचा दे गाईचा दे, तेही भावत नाहीये. म्हणून काय म्हणतोय ऐका, नाही राहिले तर गुर ढोर बीज लागते या हुर. नाही राहिले तर गुर ढोर बीज लागते या हुर. आला आता माझा भरून उर, आला माझा भरून या उर. झाले एकच कारण गाव कळीना होतो या मुंबईकर. झाला एकच कारण गाव कळीना होतो या मुंबईकर. गावचं भरलेलं होतं घर, आज सांगतोय काळामी घर. गावचं भरलेलं होतंय घर, आज सांगतोय काळामी घर. माझा तुझीसाठी गेला धुर, माझा तुझीसाठी गेला धुर. झाले गाव कळीना होतो या मुंबईकर. झाले एकच कारण गाव कळीना होतो या मुंबईकर. आमच्या आता सुंदर कवीजी गावांतर आहेत, अनेक शिष्यमंडळी सगळेजण आहेत. त्यांनी 200 रुपये आमच्या विषयाला दिले आहेत. त्यांना सुद्धा मोठे वन समान आपल्याला. हां इथे बघा, विषय छान होता ना, विषय छान आहे ना. तुमचा आवाज पाहिजे सगळ्यांचा. आता खतलं मी हा होय ना. प्रेमाची माणसं आहेत, प्रेमाच वागायचं. आता गवळण पण प्रेमाची द्यायची आता भगवान, असं मला वाटतंय. खटलो बोल खटलो भगवाना आणला होता ढूस टाकला. असो कसं आहे माहितीये का, लांबरी व्हायचा लांबरी बुवात आहे आपले. माझे मित्र शाही मला आवडतात जाम, मला ते आय लव्ह यू बोलतात, पण खुशीमध्ये घेत नाही. त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवशी, फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू. हा मला खुशीमध्ये घेत नाही, त्यांना घेतो उशीमध्ये मी आज. हा सुरुवात आहे, पहिली बारी माझी आहे. मी कशी करते ती बघा, दुसऱ्या बारीमध्ये आई शब्द सांगतो. अशी काढीन ना काढीन, लांबरी बोला पण आठवण संदीप कोण आहे तुला की नवा. म्हणून गवळण कोण आणले प्रेमाचीच आणली. जाऊ द्या प्रेमाची जाऊ द्या. हा नवरा माझा आहे, कृष्ण माझा आहे, प्रेमाने कसा वागतो बघायचं. हा नंतर ध्यान वरती केला वा. हा आज मी पण करीन वरती ध्यान, ऐकणार नाही संदीप बुवा. म्हणून काय म्हणतोय ऐका, शेअर आहेत घेत नाही, वेळ कमी आहे, कारण दुसरी वारी मला मजबूत करायची आहे. म्हणून बुवा चाल कशी आहे तुम्ही म्हणाल
वरती वेगळी आणि खालची वेगळी. मग खांना पण लागल नाही, वरना पण संधी बोला लागेल. लक्षात घ्या, हे माझा आहे शब्द, लक्षात घ्या. चाल कशी लावले बघा, लावून दाखवा एकदा. हा, आणि विषय कसा आणलाय बघा, गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोरे बोना. तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना, हा विषय दिलाय, तो विषय दिलाय, हा विषय दिलाय. संदीप मोरे बोनी प्रेमाचा विषय आणलाय, तो फक्त मला पटवून द्यायचा. ऐका, अरे अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. का म्हटलं, का म्हणते राधा ही, ऐकून घ्या. हा, शाब्दिक खेळी आहे. एवढं जीव लावलं, एवढे आपल्या पाऱ्या केल्या, कार्यक्रम केले. तू माझा कृष्ण, तुझी मी राधा. पण शेवटी क्या बात आहे, हा, पैसा देखो तमाशा. काय हा, म्हणून जास्त काय बोलत नाही, दुसऱ्या वारीमध्ये साला काढणार नक्की. अरे अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अरे तू घनश्याम मुखात नाम, तू माझा, तू घनश्याम माझ्या मुखात हे नाम. अरे आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम, तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम. आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. या बाजूला अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. हा, तू घनश्याम मुखामध्ये नाम, तू घनश्याम मुखामध्ये नाम. आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. युगायुगाचे नाते आपले जपणार का रे. मी तुझी होती प्रिय सखी, आठवण घेणारे. तुझी होती आठवण घेणारे. वा, आपले कार्यक्रम होतात, पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडलीस. मी राधा आहे, तू कृष्ण आहे, तशी विठ्ठल आणि रखमाई आहे. वचन देऊ नकोस कोणाला. जपायचं असेल ना तर एकनिष्ठ राहायचं. पण काय म्हणताय का, हा, युगायुगाचे नाते आपले जपणार का रे. तुझी होती प्रिय सखी, आठवण घेणारे. आठवण घेणारे, आठवण घेणारे. काय झाला माझा गुन्हा वाटते मला रे. तू घनश्याम मुखात नाम, तू घनश्याम
मुखात नाम आठवतो का पाऊल फुलारे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला तू घनश्यामा मुखात नाम तू घनश्यामा मुखात नाम आठवतो का पाऊल फुलारे हो अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला अरे अंतरात जपले तुला रे काना अरे हा व्याकुळ जीव झाला रे कसं वाटलं खाली ऐका. हा, बघा बघा एक चिमटा घेतो बोवाना उठते नॉर्मल हा बोवाना विषय दिलेले आहे मी ऐका हा ऐका विषय दिलेला आहे पुढे हो नक्की खरवणार हो फक्त बोलू दे बोवा मला आज मला बोलू दे बोवा संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबडवा सोबतच पाहिजे फक्त बोलायचं काम हा बोलवायचं आम्ही जाऊन हा बाकी काय नाही गाऊन दाखवायला स्केलला चॅलेंज सुपारी पूर्ण मी मंडळाची तरी सुद्धा हा मोठे केले गंमत मध्ये हा गार केले गंमत मध्ये संदीप आला हिंमत मध्ये आत इथं लक्षात घ्या हा नाद नाही करत का बात करताय आपण बोवाना विषय दिलाय नवीन विषय बोवांचा या ठिकाणी माझे गुरुसमान साळुंके बुवा आहे शाहीर वर्ग आहे विषय बुवांना काय दिलं बघा ऐका श्रीकांत ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली त्या कन्याच्या शरीरामध्ये त्याला पुरुष दिसला तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला त्याचं नाव काय त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे आणि कन्याचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा बघा मी मोरे बुवा आहे वेळ कमी आहे म्हणतात लगेच हे करा म्हणून वेळ कमी आहे मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरे बुवा मान्य करणारा शाहीर आहे लक्षात घ्या तसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना मी तुम्हाला आय लव्ह यू टू बोलेल उत्तर पटलं तर नाही तर साल प्रकारे हा तुम्ही उत्तर नव्हे म्हणून या ठिकाणी आकाश पवार प्रेमकारकर मोजी जयतापूर यांच्याकडून 500 रुपये दिले आहेत त्यांना सुद्धा मोरीफॉनचा मानाचा जरा जास्त नको हा गोवांचे डायलॉग मोठा आहे तो हा मोठे गार केले काय गंमत मध्ये हा प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो नंतर घाणेकर कोणतं आपल्याला गाणे गायचं हा म्हणून हा बघा विषय ऐका अरे कुठं गेला शंकर माझा मसना म्हणी ग बाय माझे कीबोर्ड मास्टर यश दत्त सुद्धा आहे हे सिंगे माझा भाचा आहे त्यांना सुद्धा मोरीफॉनचा मानाचा नाव भावून केलं बघा विषय कसा आहे गंमत मध्ये ना हिंमत मध्ये आलाय संदीप बुवा म्हणून काय म्हणतो ऐका हा हिंमत मध्ये फक्त बोलू द्यावं मी हाय आतमध्ये त्यांच्याकडे पेन माझ्याकडे पेन त्यांच्याकडे शाई असेल ना हा मी आज 5 पेन आणले शाई भरून हा तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही एकच पेन दिसला आहे हा बाबा माझा वासरू आहे तो आहेत कुठं हा असू द्या अरे सोडला हा प्रश्न सोपा नका मारू उगाच थापा अरे मोठे गार केले मी गंमत मधी खालीकडे कोणता विषय आहे कुठं गेला शंकर माझा मसना मधी अरे मोठे गार केले मी हिम्मत नाही गंमत मधी
अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आदिशाही, प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आदिशाही. प्रश्नाचे उत्तर द्यावे द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर द्यावे द्या हो आधी. हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा, हा प्रश्न सोपा मारू नका उगाच थापा. मोठे मोठे गार केले गंमत मधी, मोठे मोठे गार केले गंमत मधी. प्रश्नाचे उत्तर द्यावे द्या आधी हो, प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर द्यावे द्या हो आधी हो शाळा, प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. बघा शेवट घेतो. पहिली बारी आहे. आता एक रिक्वेस्ट आहे, 2 मिनिटं परंतु शांत बसून. जी काल वेळ आली, महान कलावंत सर्वांची लाटणी घाणेकरी वा निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मोरेबुवांचे काव्य पुष्प आहे. खरंच सगळ्यांनी शांतता राखायची आहे, कारण असा महान कलावंत यांच्या सोबत मी अनेक कार्यक्रम केले, कॅसेट झाल्या, प्रेम दिलं, पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाहीये. रामचंद्र घाणेकर बुवा, तुम्ही वैकुंठवासी आहात, पण आजी तुमची आठवण येते. पण काय म्हणताय का? अरे हे कंठ दाटले साऱ्यानी वाहिले अश्रूंचे पूर, श्रद्धांजली आज गायल्यावर खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा, खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा, नाही पुन्हा दिसणार घाणेकर. कंठ आज दाटले आले अश्रूंचे पूर, कंठ आज दाटले. आंतरा गात हा पोरा नाचवत नाही, नाचू नका. हा लोक कली पायी, त्या कलाकाराचं जीवन कसं असतं बघा. मला समाज पाहिजे, मला कला पाहिजे, मला प्रेम पाहिजे, मला माया पाहिजे. म्हणून काय म्हणतं ऐका, ज्याने मलाही घडवलं, घाणेकर बुवांनी मला घडवलेलं आहे. लोक कले पायी संसार मोडला, रसिकांच्या हृदयात त्याने नाता जोडला. अरे होता मर्दानी बाना, साऱ्यांना घेऊ, साऱ्यांना करून गेलाय सुना, नाही असा मिळणार जोडीदार. कंठ दाटले हे आले अश्रूंचे पूर, नाही बुवा दिसणार घाणेकर. धन्यवाद. जसं मला सकाळी केलं तसं बुवाना करा, लांबरे बुवाना करा. बघा माझी कादंबरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हो